मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, केमिस्ट्री सीईटीचे पेपर आता जवळ आलेले आहेत आणि पूर्ण सिलेबस कव्हर करणं आता काही शक्य होणार नाही. त्यामुळे आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी चॅप्टर वाईज वेटेज. त्यामध्ये आज आपण मॅथेमॅटिक्सचे कोणत्या चॅप्टरमधून किती क्वेश्चन केमिस्ट्री सीईटीच्या एक्झाममध्ये आपल्याला विचारले जाणार आहे, ते आपण बघणार आहोत. यानंतरचा व्हिडिओ फिजिक्सचा चॅप्टर वाईज वेटेज असणार आहे आणि त्यानंतर केमिस्ट्रीचं चॅप्टर वाईज वेटेज आपण एक्सप्लेन करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच मॅथेमॅटिक्स या चॅप्टरचे सगळे चॅप्टर तुम्हाला समोर दिसतायत. त्यापैकी काय 11वीचे आहे आणि काय 12वीचे. आपल्याला माहिती आहे 11वीचा 20% सिलेबस असतो आणि 12वीचा 80% सिलेबस पेपरला विचारत असतात. त्यानुसार आपल्याला इथे पी-वाय-क्यू क्वेश्चन एक्सपेक्टेड क्वेश्चन आपल्याला इथे दिसत आहे. तर हे सगळे आपल्या 11वीचे चॅप्टर आहे. लॉजिक हा एकदम सिंपल चॅप्टर आहे. त्याच्यामधून एक क्वेश्चन आपल्याला एक्सपेक्ट आहे आणि एक क्वेश्चन किंवा मॅक्सिमम कधी-कधी 2 क्वेश्चन सुद्धा त्याचे पडू शकतात. त्यामुळे लॉजिकचा एकही मार्क आपला जाता कामा नये. त्यानंतर मॅट्रिसेस एंड डिटर्मिनंट्स हे दोन्ही सोपेच चॅप्टर आहे. एवढे काही त्यामध्ये अवघड असं येत नाही. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा चॅप्टर तुम्ही इथे 1-2 जरी क्वेश्चन विचारत असते, तरी तुम्हाला हा चॅप्टर चांगला करणं गरजेचं आहे. कारण ट्रिग्नोमेट्रीच्या कोणतीही गोष्ट आपल्याला पूर्ण मॅथेमॅटिक्समध्ये कुठेही आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची गरज पडू शकते. त्यामुळे ट्रिग्नोमेट्री तुम्हाला परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधून एक क्वेश्चन, स्ट्रेट लाईनमधून एक क्वेश्चन, सर्कलमधून एक क्वेश्चन, कोनिक सेक्शन 1 ते 2 क्वेश्चन, लिमिट्स, कंटिन्यूटी. तर लिमिट्स, कंटिन्यूटी आणि डिफरन्शिएशन. आता डिफरन्शिएशन मधून आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. डिफरन्शिएशन जर तुम्ही परफेक्ट केलं, तर इथे 2 ते 3 क्वेश्चन तर तुमचे जमतात. त्यानंतर लिमिट्समध्ये सुद्धा डिफरन्शिएशन आपण यूज करतो. कंटिन्यूटीमध्ये सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन आपण यूज करतो. त्यामुळे लिमिट्स, कंटिन्यूटी आणि डिफरन्शिएशन हे तीनही चॅप्टर जर तुम्ही केले, तर 3 ते 4 क्वेश्चन तुमचे कसेही तिथं मार्क्स त्या 3 ते 4 क्वेश्चनचे तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ठीक आहे. त्यानंतर इंडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन हे सगळ्यात इम्पोर्टंट चॅप्टर असणार आहे. कारण यातून 3-3 क्वेश्चन तर मला तरी एक्स्पेक्ट आहे, की 3-3 क्वेश्चन इंडेफिनाइट आणि डेफिनाइट इंटिग्रेशनचे पेपरला येणार आहेत. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन्स, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, वेक्टर्स, लाईन एंड प्लेन आणि लिनिअर प्रोग्रामिंग. लिनिअर प्रोग्रामिंग हा सुद्धा एक खूप सिंपल चॅप्टर आहे. त्याचाही सुद्धा मार्क आपल्याला हातून सुटता कामा नये. लाईन एंड प्लेन मधून 3 क्वेश्चन मला एक्सपेक्टेड आहे आणि आतापर्यंतचा जो प्रिव्हियस डाटा आहे, त्याला एनालिसिस करूनच आम्ही हे सगळा एनालिसिस करूनच आम्ही हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण तिथे बनवलेले आहेत. त्यामुळे मॅक्सिमम जर तुम्ही या सगळ्या याला एनालिसिस केलं चॅप्टर वाईज वेटेजला, तर तुम्हाला कोणते चॅप्टर परफेक्ट करायचे, तुमचे यातले कोणते चॅप्टर वीक आहेत, ते सगळे तुम्ही परफेक्ट करू शकता आणि पेपरमध्ये मॅथेमॅटिक्समध्ये मॅक्सिमम मार्क्स तुम्ही मिळवू शकता. आता जिथे 2 ते 3, 2 ते 3 तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे, त्या ठिकाणी मॅक्सिमम टाईम 3 क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात. त्यामुळे परफेक्ट चॅप्टर कोणते करायचे? इंटिग्रेशन आपल्याला परफेक्ट करायचं. डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्हज आपल्याला परफेक्ट करायचे. प्रोबॅबिलिटी सिंपल आणि थोडासा ट्रिकी कधी-कधी क्वेश्चन येत असतो. ते आपल्याला परफेक्ट करायचे. वेक्टर्स एंड लाईन एंड प्लेन या दोन्हीमध्ये मिळून आपल्याला 5 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. ते आपल्याला परफेक्ट करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं मॅथेमॅटिक्सचं चॅप्टर वाईज वेटेज आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आपला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं चॅप्टर वाईज वेटेज. ठीक आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा. त्यांनाही कळू द्या, की केमिस्ट्री सीईटीच्या कोणत्या चॅप्टरमधून किती क्वेश्चन आपल्याला पेपरला विचारले जाणार आहेत. धन्यवाद.